नमस्ते मित्रांनो, व्हिडिओ न कीप करता पहा आणि राम शिंदे साहेबांबूत पावचा ही कळकळीची एक दूधवाल्याची कळकळीची विनंती राम साहेब शिंदे साहेब तुम्हाला. मित्रांनो, सकाळच्याला लाईट नाही, इकडून तिकडून पंपावर गेलो तर 1 लिटर पेट्रोल भेटलं, म्हणजे लाईट बी नाही 1 लिटर पेट्रोल भेटलं. आता इंजन मध्ये टाकलं, गायांच्या दारा झाल्यात, 2 गायांच्या दारा राहिल्यात. 2 गायांच्या दारा काढा गेलो, ही गाय दार काढून द्यायला हाताने, हिला लागली मशीनची सवय. त्या गायला मशीनची सवय लागली, गाय उभा राह नाही, म्हणजे लाईट बी नाही आणि पंपावर गेला तर पेट्रोल बी भेटाना. आता ह्या गायची दार काढायची कशी? बरं, इकडून तिकडून ह्या गायची आपण धरून पाय बांधून कशी बी दार काढू? सकाळचा प्रश्न. सकाळच्याला तर एक लाईट नाही आणि पावशेर बी पेट्रोल नाही. सकाळच्याला पंपावर जायचं गावा, 1 लिटर पेट्रोल आणायचं गावा, दारा काढायच्या गावा. म्हणजे इतकं शेतकऱ्याची बेकारी व्हायला लागली. तसं मला एक म्हणायचंय राम शिंदे साहेबांना, राम शिंदे साहेब फक्त शेतकऱ्यावर इतकी येळ बेकार आली या, तुम्ही बाकी काय करू नका. 3-4 तास करायचे लोड शेडिंग, 4 तास करा. फक्त दहाराच्या टायमाला तुम्हाला हात जोडून विनंती, लाईट सोडा. इतकी शेतकरी तुम्ही सांगा ना, आज लाईट नसली तर पेट्रोल आणा गेलं तर पेट्रोल भेटाना, लाईट नाही. 150-200 लिटर दूध काढायचं कसं? बरं, आम्ही काय म्हणलं होतं, ज्या टायमाला शेतीला बाजार नाही, धान्याला बाजार नाही, गव्हाला बाजरीला ज्वारीला ह्याला बाजार नाही, म्हणून आपण म्हणलं दूध धान्यात होतो. आता दूध धान्यात जेळ आले, आता समजा ह्या गायची नाही मला दार काढून दिली तर ह्या गायची सकाळच्याला मस्टडी होणार. मस्टडी झाली की हिला डॉक्टर बोलावं लागणार, 4-5 हजार रुपये खाणार. फक्त कशामुळं? ह्या लोड शेडिंगमुळं, बाकी काही नाही, फक्त लोड शेडिंगमुळं. आणि हिला आहे ना पहिल्यापासून दाराची सवय लागली मशीनची. लाईट नसली तर इंजिनवर काढतो. अजून बी माझी इंजिनवर आयुष्यभर काढायची डेअरिंग आहे, लाईट नसली तरी. पण पेट्रोल तरी भेटावा ना. पेट्रोल 1 लिटरच्या पुढं पंप देत नाही. ती बाटली घेऊन गेलं तर त्याने बाटलीला हात लावला नाही. 1 लिटर गाडीत मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकलं आणि त्याच्यातलं घरी आणून पेट्रोल काढले. आता गाडीला दूध घालायला जायला पेट्रोल नाही, म्हणजे जायचं कसं? शेतकऱ्यांनी करायचं काय? आम्हाला एक विनंती राम शिंदे साहेब, एवढी सकाळ संध्याकाळच्याला फक्त 10च्या टायमाला लाईट सोडा. 2 तास कपात करायची तर 3 तास कपात करा, आज काय मत नाही. फक्त 10च्या टायमाला लाईट सोडा, म्हणजे शेतकऱ्याचं बी थोडं बरं होऊन जाईल. बघा, आज तुम्ही सांगा ना, हे एक गाय नाही माझ्यापाशी, गाय दावरून एक गाय नाही माझ्यापाशी, मी एवढ्या हाताने दारा काढायच्या कशा? असे गाडी जाऊ सगळ्या गायला. आणि अख्ख्या गाया दुधाच्या, अख्ख्या गाया दुधाच्या तर दारा काढायच्या कशा? मला ह्याचा प्रश्न सकाळचा पडलाय. सकाळच्याला मी दारा काढू कशा? बरं, हात मशीनची सवय. आता एवढ्या गायांच्या 80-85 लिटर एका टायमाला दूध काढायचं म्हणजे मानकाटा जाणार आहे. मानकाटात तशी बी जाणार नाही. गाय एक तर उभं राहणार नाही, 1 जणांनी पुढं गाय धरायची, 1 जणांनी मागे दार काढायची. त्याच्यामुळे ना एवढी आमची विनंती तुम्हाला, दाराच्या टायमाला लाईट सोडा, बाकी काय करू नका. दाराला लाईट सोडली ना, आम्ही तुमचं आभारी. बघा, त्याच्यामुळं आणि मी वैतागलो होतो खरं. हिला मी मागाशीच म्हणलं, आपण आता आहे ना डायरेक्ट आखा गोठा जिंकून टाकू. आता गोठा विकून टाकावं तर गाया घेणार कोण? उभं वार सुटलं, दुष्काळ पडायचा येळ आली. बरं, गाय विकायची म्हणलं तर अशी 1.25 लाख रुपयाची गाय कवडी किमतीत विकावं लागणार आहे. बरं, कवडी किमतीत गाय विकली तर आत्महत्या करायची पाळी. शेतकऱ्या आत्महत्या करायची पाळी आल्यावर सरकारचं करायचं काय? फक्त कशामुळं? लाईटीमुळं. बरं, कुठे टायमाला टाकायची म्हणलं तर 5लाच लाईट जाते, 5ला जाते, 9ला येते. बरं, कुठे टाकायची म्हणलं तर कुठे दुपारच करून ठेवावं लागते. बरं, संध्याकाळच्याला आताची कुठे टाकायची म्हणलं संध्याकाळच्याला झोपायच्या टायमाला 10 वाजता लाईट आल्या, 10 वाजता कुठे करावं लागते. 10 वाजता कुठे करायची, 11 वाजता कुठे टाकायची, आणि पाठ 5 वाजता 5:30 वाजता लाईट जाते. जर पाठ 3ला उठावं लागते, कुठे टाकायची, 3ला उठायचं, कुठे टाकायची, आणि 5 वाजेपर्यंत दारा कशाच होत नाही. दारा काढायचा वा
तर जुळत नाही. भाऊ इतके लवकर दारा काढायच्या कशा? कमीत कमी माणूस किती वाजता 5:30ला दारा काढायला बसतात. ही लाईट 5ला जाते. 5:30ला गेली 7 वाजेपर्यंत 1.5 तासात दारा वाजते. आता 5:30ला बसलं तर 7 वाजेपर्यंत दारा वाजते. म्हणजे ह्याचा त्यांचा एक टायमिंग असतो. बघ लाईट दुपारची आली, दुपारच्या दारा काढल्या तर जमणार नाही का? जमू शकत नाही. कसं जमून मला सांगा. टाइम टू टेबलच दिलाय ना. आपण कसं सकाळचा आणि संध्याकाळचा चहा पितो, कसं टाइम टू टेबल. कोणचं बी टायमाला भाकर बी दूध घालायला गेलं, दूध घालून आलं 10 वाजता आपण जेवण करतोय. बरं तीच भाकर संध्याकाळच्या नेहरी संध्याकाळची, सकाळची नेहरी संध्याकाळी करू शकतोय का? अजिबात करू शकत नाही ना. तसं मला एक म्हणायचंय, तुम्ही फक्त धाराच्या टायमाला रामचंद्र साहेब लाईट सोडा, एवढा आमची तुम्हाला हात जोडून नंबर विनंती. बघा हे व्हिडिओ स्किप न करता सगळेजण बघा आणि रामचंद्र साहेबाबत पावसा. धन्यवाद. करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि रामचंद्र साहेबाबत व्हिडिओ पावसा.